तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. सुरुवातीला बातमी आहे. नाशिकच्या TCS धर्मांतरण लैंगिक शोषण प्रकरणात फरार निदा खानला अटक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचा MIMचा नगरसेवक मतीन पटेलनं तिला घरी लपवलं होतं. तरी यामागे MIM असून आता जलीलांना अटक करा अशी मंत्री शिरसाट आणि भाजपच्या नेत्यांनी मागणी केली आहे. बघूयात. नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात संशयित फरार मुख्य आरोपी निदा खानला अखेर महिन्याभरानंतर बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी निदा खानला MIMचा नगरसेवक मतीन पटेलनं त्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या घरात लपवलं होतं. यावरून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट इम्तियाज जलील यांच्याकडे बोट दाखवलंय आणि जलील यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे. म्हणजे कुणाच्या लक्षातही येणार नाही की अशा ठिकाणी ती बाई थांबली असेल. म्हणून ते हे सगळं करणारे त्याच्या मागचे मास्टर माइंड हे निश्चितच संभाजीनगरमध्ये आहे. हा MIMचा इम्तियाज जलील आणि त्यांच्या बरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही अदालत भी आम्ही निर्णयही आम्ही देणार आहे करके. मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे. मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल. मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातून मध्यरात्री पोलिसांनी निदा खानला अटक केली. निदा खानला लपवून ठेवणारा हाच तो MIMचा संभाजीनगरचा नगरसेवक मतीन पटेल. पटेलने 2 महिन्यांपूर्वी नारेगावातल्या कौसर पार्क परिसरात नवीन फ्लॅट विकत घेतला होता. याच घरात 5 दिवसांपासून निदा खान लपून बसल्याची कुणकुण छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना लागलेली. नाशिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर 2 दिवस या घरावर नजर ठेवण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी मतीन पटेललाच सोबत घेऊन धाड टाकली आणि निदा खानला अटक केली. पोलिसांनी मतीन पटेलला सह आरोपी करून नोटीसही बजावली. संशय येऊ नये म्हणून पोलिसांची वाहनं न वापरता साध्या वेशात नारेगाव परिसरात पोलीस शिरले. तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे. याची यासाठी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या. हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असतात. मी काहीही छोटे मोठे नेत्यांच्या बाबतीत मी उत्तर देणार नाही. आता खूप सारे चिंगे मिंगे रस्त्यामध्ये येणार आहे, खूप सारे प्रश्न उपस्थित करणार आहे. त्यांना सांगा ते आपल्या पक्षाचं बघा आणि त्यांना जे सांगायचे आहे. आपली सरकार आहे, आपला मुख्यमंत्री आहे, पोलीस कमिशनरांना सांगा. आणि मी यांचं फालतू याच्यामध्ये हे उत्तर देणार नाही आहे. हे स्पष्टपणे दिसतं आहे की निदा खान यांना लपवून ठेवण्यामध्ये MIMचे नगरसेवक यांचा हात होता. त्यांच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल. अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत का? कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का? त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय? सगळं शोधलं जाईल. निदा खानची बाजू उघडपणे याआधीही इम्तियाज जलील यांनी घेतली होती आणि निदा खानला आपणही मदत केली असती असं म्हणत मतीन पटेलचं एक प्रकारे समर्थनच केलं. त्यावर कारवाई व्हावी तुमच्या नगरसेवकावर पण. नहीं, देखिए एक चीज़ ये है कि आप यही तो आपका एटीट्यूड यही है जिसकी शिकायत मुझे है. और आप कह रहे हैं कि नहीं आप ये ऐसा जवाब हमको दे नहीं सकते हैं. मुझे ये बताइए, आपको ये समझ में आता है? नहीं, अगर वो मुझसे मदद मांगती तो शायद मैं भी उसकी मदद करता, क्योंकि शी इज जस्ट एन एक्यूज्ड. आरोपी आणि ऑफेंडर जे क्रिमिनल आहे त्यांच्यामध्ये फरक असतं. आरोप मी तुमच्यावरही लावू शकतो, मी तुमच्यावरही आरोप करू शकतो. हायकोर्टामध्ये ती गेली असती तर हायकोर्टामध्ये 200% तिला बेल मिळाली असती. माझा विश्वास आहे आणि तिचा हे कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, कोणत्याही आरोपीचा आहे.
की तुम्ही लोअर कोर्टमध्ये तुम्हाला नाही मिळाला, मग हायकोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता, हायकोर्ट नाही मिळाला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. पण आता ती सापडली आणि सापडल्यानंतर म्हणजे आता फाशीवर लटकावा असंच आपली प्रयत्न आहे. की ही MIM नावाच्या हा जी काही राजकीय पक्ष आहे ती एक दहशतवादी संघटना आहे. म्हणून जसं PFI ला आपल्या भारतामध्ये बॅन करून टाकलेलं आहे तसं लवकर या MIM नावाच्या दहशतवादी संघटना जी आहे ज्याच्यातून ज्या माध्यमातून फक्त जिहाद केला जातो त्यांनाही लवकरात लवकर त्यांच्यावर बंदी टाकली पाहिजे आणि ज्या इम्तियाज जलीलला पण अटक केली पाहिजे. नाशिकच्या प्रसिद्ध TCS कंपनीमध्ये लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचं रॅकेट उघडकीस आलंय. त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत 7 जणांना अटक झालेली, पण निदा खानचा सेशन कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यावरही ती फरार होती. मात्र संशयित आरोपी असतानाही तिच्या मदतीला MIM पुढे आली. संरक्षण द्यायचं काम त्या नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या इम्तियाज जलील यांनी पण केलेलं आहे. म्हणून इम्तियाज जलीलला सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्या नगरसेवकाला तर ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे. MIMचे पिलावळं जे आहेत ज्यामुळे 28 वर्ष मी या जिल्ह्यामध्ये दंगली बिंगली होऊ दिले नाही आम्ही आणि आता त्या ठिकाणी परत सुरुवात झालेली आहे अशा प्रकार, तर MIM वर बंदीच टाकली पाहिजे ही स्पष्टपणे माझी मागणी आहे. निदा खानला आता पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा मुख्य मास्टर माइंड नेमका कोण आहे, कुणाच्या सांगण्यावरून हिंदू महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांवर अत्याचार सुरू होते याचा खुलासा लवकरच होईल. संभाजीनगरहून ज्ञानेश्वर लोंढे आणि पवन येवलेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.